रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन, तुम्हाला घरी बसल्या बसल्या बोर झालंय आणि आता काय करावं हा प्रश्न पडलाय. तुम्ही छान गाडी काढता, 2-3 मित्रांना फोन करता आणि ते सुद्धा तयार होतात. मग तुम्ही निघता शहराच्या बाहेर. शहराच्या बाहेर जाताना छान पावसाळी वारं सुटलंय, संध्याकाळची वेळ झालेली आहे, पण पूर्ण संध्याकाळसुद्धा झालेली नाही आहे. सूर्य अजूनही आकाशामध्ये तळपतोय. शहराच्या बाहेर पडल्या पडल्या काही मिनिटांमध्येच एक सुंदर परिसर तुम्हाला जाणवतोय. त्या परिसराकडे जातानाच तुम्हाला छोटे छोटे डोंगर दिसायला लागतात. छोटासाच पण असा एक सुंदर घाट सुद्धा दिसतोय, एक छोटासा धबधबा सुद्धा दिसतोय आणि एक छोटा कोकणकडा पण दिसतोय. म्हणजे कोकणकडा त्याला म्हणत नाहीत, पण कोकणकड्यासारखाच एक छोटासा असा एक प्रकार दिसतोय. आणि त्याच परिसरामध्ये आहे एक प्राचीन महादेवाचं मंदिर. आज आपण जाणार आहोत डोंगरगणला. डोंगरगण एक छोटंसं गाव जे नगर शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. या परिसराला आपण मिनिएचर व्हर्जन ऑफ सह्याद्री असं नक्कीच म्हणू शकतो, कारण सगळ्या गोष्टी इथे छोट्या स्वरूपात आपल्याला दिसतात. डोंगर आहेत पण छोटे आहेत, डोंगर रांग आहे ती पण छोटी आहे, धबधबा आहे पण तो सुद्धा छोटा आहे, आणि घाट सुद्धा माळशेज घाटा इतका नसला तरीही त्याचं छोटंसं व्हर्जन आणि तेवढंच सुंदर आपण नक्कीच म्हणू शकतो. डोंगरगण गावाजवळून एक आनंद दरी नावाचा परिसर आहे. ती एक छोटीशी दरी आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला एक धबधबा दिसतो. नगर शहराच्या आसपास जेव्हा खूप जास्त पाऊस पडतो ना, तेव्हा ह्या धबधब्याला खूप जास्त पाणी असतं. जंगलाच्या मध्ये लपलेला असा हा धबधबा आहे. त्यावर थोडंसं ट्रेकिंग स्किल्स दाखवून तुम्ही चढून वर गेलात की वर एक इतकी सुंदर जागा आहे जी मी आणि माझ्या मित्रांनी शोधून काढली होती. तिथे तुम्ही प्रायव्हेट जकूझी सारखं एका छोट्याशा बाथटब सारख्या नॅचरलीच तयार झाल्या ऑब्व्हियसली भागामध्ये बसून तासनतास भिजू शकता, तिथे पोहू शकता. पोहण्यासारखी छोटीशी एक जागा निर्माण होते आणि स्वच्छ पाणी कायम तुमच्यावरून येत असतं, तुमच्यापासून पुढे जाऊन धबधब्याच्या इथे जात असतं. इतकी सुंदर फिलिंग असते ना ती, की तुम्ही एक छान असा वेळ तिथे घालवू नक्कीच शकता. आनंद दरी, दरीचं नावच आनंद दरी आहे, त्याच्यामुळे तिथे आनंद नक्कीच मिळतो. अतिशय शांतता असते, कारण तिथे विकेंड्सना पण थोडीफारच गर्दी असते. आणि जेव्हा तुम्ही तिथल्या मेन स्पॉट्सपासून दूर जंगलामध्ये जाता, जिथे फार लोक येत नाहीत, तिथे शांतता खूप छान पद्धतीने तुम्हाला जाणवते. बेसिकली हा सगळा परिसर पडतो गर्भगिरी या सह्याद्रीच्या उपरांगेमध्ये. नगर जिल्ह्यामध्ये ही उपरांग अशी आडवी जाते. सह्याद्रीमध्ये हरिश्चंद्रगडाच्या शेजारीच ही रांग सुरू होते. या गर्भगिरीच्या गर्भामध्ये अनेक सुंदर जागा लपलेल्या आहेत आणि आपल्या नगरकरांसाठी हे अतिशय जवळ आहे. डोंगरगण गावामध्ये रामेश्वर महादेवाचं एक प्राचीन मंदिर तुम्हाला आढळतं. अलीकडेच त्याचा जीर्णोद्धार झालाय, तर आधीच्या काळात हे एकदम असं दगडी आणि तो जुना फील देणारं मंदिर होतं. आता त्या परिसरामध्ये बऱ्याच सुधारणा सुद्धा झाल्या, चांगली गोष्ट आहे. रामेश्वर नावावरनं तुमच्या लक्षात आलं असेल, या मंदिराचा थेट संबंध आहे रामायणासोबत. रामायणाच्या काळामध्ये जेव्हा नाशिकपर्यंत श्रीराम आणि सीता लक्ष्मण हे पोहोचले नव्हते, तेव्हा ते आधी इथे काही काळ वास्तव्य त्यांनी केलं होतं असं म्हणतात. इथे सीतेची नहाणी सुद्धा दिसते. रामायणातले अनेक इतिहासातले संदर्भ इथे आहेत असं म्हणतात. याच मंदिराच्या बाहेर एक चौकोनी असं छोटंसं एक तळ आहे. त्या तळ्याच्या मध्यभागी एक गोल छिद्र तुम्हाला दिसतं. असं म्हणतात की तुमच्या जवळचं 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयांचं जे कोणतं नाणं असेल ना, ते तुम्ही लांबून त्या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या छिद्रापर्यंत जर पोहोचू शकला, त्या छिद्रामध्ये ते गेलं तर तुमची इच्छा पूर्ण होते, अशी ही आख्यायिका आहे. अनेक जणांनी हे प्रयत्न केलेले असतात, पण पाण्याच्या त्या सगळ्या फोर्समुळे ते नाणं असं इकडे तिकडे तिकडे होऊन साईडलाच कुठेतरी जातं. अनेक नाणी तिथे पडलेली तुम्हाला नक्कीच दिसतात. डोंगरगणच्या अलीकडे तुम्ही जर एक टर्न घेतला तर तुम्हाला वांबोरी घाटाकडे जाणारा रस्ता दिसतो. वांबोरी घाट हा इतका छोटासा आणि सुंदर घाट आहे, सिंगल रोड आहे आणि तिथे तुम्हाला नक्कीच मिनी सह्याद्री सारखं वाटून जाईल. या वांबोरी घाटामधनं अनेक डोंगर दिसतात, आसपासचा परिसर दिसतो. त्याविषयी सुद्धा मी नक्कीच पुढच्या काही पॉडकास्टमध्ये बोलेन, ज्यामध्ये मांजरसुंबा गड येतो, ज्याला मंजरे सुभा असा शब्द होता, पण अपभ्रंश होऊन तो मांजरसुंबा झाला. त्याच्या शेजारीच मोठा असा गोरक्षनाथ गड आहे. त्या गोरक्षनाथ गडाविषयी सुद्धा खूप बोलण्यासारखं
पार्क आहे आणि गर्भगिरीतल्या अनेक जागा ज्या इतक्या सुंदर आहेत आणि लोकांनी फारशा एक्सप्लोर नाही केल्यात, त्यामुळे त्याचं महत्त्व अजूनच वाढतं. तुम्हाला वेळ मिळाला, नगरमध्ये असलात तर नक्की व्हिजिट करा डोंगरगणला. RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.